ग्रीन्सविला विरुद्ध विक्रोलियन्स मुंबई आजच्या दिवसातली चौथ्या क्रमांकाचा सामना मॅच नंबर 4 स्टार्ट इन 1:36 o'clock. पहिला चेंडू इनसाइड आउट, अत्यंत सुंदर फटका डीपेक्षा कव्हर वरून फेकेल, एक धाव इथे प्राप्त होते. सगळ्या संघांनी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी फक्त 25 मिनिटाचा वेळ आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत. जर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकू शकला नाही तर तुम्हाला पेनल्टी द्यावी लागले 6व्या षटकामध्ये. आणि पेनल्टी अशी असणार आहे की पॉवर प्ले तिथे ऍक्टिव्ह होणार आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. तर या गोष्टी काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्षात ठेवा. विशेष म्हणजे हा नियम आत्ता नाहीये, स्पर्धा सुरू झाल्याच्या पहिल्या बॉल पासून नियम आहे. त्यामुळं सगळ्या संघांना विनंती आहे की आपण तो नियम स्ट्रिक्टली फॉलो करा. पहिलं षटक संपल्यानंतर टाइम लक्षात घ्या किती संपलाय, दुसरं षटक संपल्यानंतर टाइम लक्षात घ्या किती संपलाय, तिसरं षटक संपल्यानंतर चौथं, 5वं षटक संपल्यानंतर आपला टाइम कॅल्क्युलेशन संगणकांनी करा. 2 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मैदानामध्ये. यस, इथे गोलंदाज सुमित आवटे, विक्रोलियन्स संघाचा गोलंदाज. नेहमी सातत्यानं सुमित आवटेला आपण विक्रोलियन्स मध्ये खेळताना बघतो. जुन्नर तालुक्यातला हा खेळाडू आहे. मात्र त्याचं मूळ गाव जुन्नर जरी असलं तरी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं कुटुंब मुंबईत स्थायिक आहे आणि सातत्यानं तो विक्रोलियन्स संघाचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. सुमित आवटे गोलंदाजी मार्कवरती. यास क्लीन बोल्ड टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, बॅट आणि पॅडच्या मध्ये असा शितापीने घुसला, थेट एष्टी उद्ध्वस्त. पहिला फलंदाज बाद. 3 गडी बाद 1. तीन धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक सुरू असताना ग्रीन्सविला पॅन्थर्स 3, लॉस ऑफ 1. यजमान संघ आहे, घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर ते खेळतायत. खर तर या स्पर्धेमध्ये या मैदानावरती मला अशी माहिती समजते की 50-60 खेळाडू हे रेग्युलर खेळणारे आहेत आणि त्यामुळे त्यांना देखील स्पर्धेमध्ये संधी मिळावी या उद्देशाने आपण 2 संघांना प्रवेश दिलेला आहे. इथे ग्रीन्सविला पॅन्थर्स आपण बघतोय खेळताना तर अविनाश कांबळे आणि गंगा जाधवचा भाचा माझ्या शेजारी बसलेला आहे. यस, मामा मैदानामध्ये खेळतोय आणि बघायचं इथे 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 एक धाव, विलक्षण वेगाने धाव पूर्ण होणार आहे. सुनील गावस्कर त्यांचा मामा सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायचा आणि मामाकडे ते त्रिकोणी गळ्याचे स्वेटर असायचे, भारतीय संघाला दिले जायचे बघा टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना. माधव मंत्री त्यांचं नाव आहे, सुनील गावस्करांच्या मामांचं. आणि मग मामा आंतरराष्ट्रीय खेळायचे, मामाकडे ते स्वेटर असायचे, बरेचसे स्वेटर होते मामाकडे. सुनील गावस्करने एकदा मागितले मामाला, म्हटले मामा मला स्वेटर पाहिजे. ओहो, क्लीन बोल्ड सुमित आवटे कमाल करतो या षटकामध्ये. या सामन्यामध्ये 4 फलंदाज बाद झाले, 4 धावा धाव फलकावरती, 2 फलंदाज बाद झालेत. चार धावा 2 बाद. तर जाऊया मैदानामध्ये आपण. इथे 2 गडी बाद 4 अशी अवस्था ग्रीन्सविला पॅन्थर्सची पहिल्या षटकामध्ये. सुमित आवटी हे षटक देखील आता पूर्ण होणार आहे आणि 3 धावा, 1 धाव अतिरिक्त या षटकामध्ये जी लेगबाईची आहे. तर 3 धावात 2 गडी बाद केले सुमित आवटेने या षटकामध्ये. तर आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो की माधव मंत्री हे सुनील गावस्करांचे मामा होते आणि सुनील गावस्करांनी लहान असताना मामाकडे तो स्वेटर मागितला. मामा म्हटले असा स्वेटर मिळत नाही, त्यासाठी भारतीय संघात खेळावं लागतं, त्या संघात निवड व्हावी लागते आणि तेव्हा कुठे तो शर्ट मिळतो, असा सहज तुला देणार नाही मी.
मी जर मामा असतो तर भाच्याला दोन नाही तीन देऊन टाकले असते, पण ते सुनील गावस्करांचे मामा होते. आणि एक दिवस तिथेच तिथेच सुनील गावस्करांनी मनात निश्चय पक्का केला की मला सुद्धा भारतीय संघामध्ये खेळायचंय. आणि मामा पाठोपाठ भाचा देखील भारतीय संघामध्ये आला आणि भारतीय संघाचा सुपरस्टार बनला. आता सुनील गावस्करांनी पुढे काय काय केलेले आहे ते मी सांगायची काही आवश्यकता नाही. पण अजून एक आख्यायिका आहे सुनील गावस्करांची, ती तुम्ही कदाचित ऐकली असेल. मसुरीकर डॉक्टरांच्या इथे सुनील गावस्करांच्या मातोश्री मीनाताई यांचं बाळंतपण झालेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांच्या शेजारी एक कोळीण होती आणि ती पण बाळंत झाली होती. पण नर्सच्या चुकीमुळे काय झालं, कोळणीचं बाळ इथे मीनाताईंच्या शेजारी झोपवलं होतं आणि त्या बाळांची अदलाबदल झाली होती. धावफलकावरती 4 तिथेच आहे. दुसरं षटक देखील चांगलं टाकलं जाते. दोन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. पण नंतर दुसऱ्या नर्सच्या हुशारीने त्यांनी बघितलं होतं की त्यांच्या पोटावरती एक तीळ आहे आणि तो तीळ बघितल्यानंतर तिला लक्षात आलं की हे मीनाताईंचं बाळ आहे. आणि मग तिने ते बाळ परत मीनाताईंकडे दिलं. अन्यथा सुनील गावस्कर कुठेतरी मासे पकडत बसले असते. धावफलकावरती आहेत 5, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. सुनील गावस्कर एक जबरदस्त मिमिक्री आर्टिस्ट आहे. मी ज्यावेळेस कपिल शर्माच्या शो मध्ये त्यांना बघितलं, ते बेमालूम ऍक्टिंग करतात, बेमालूम. यस, इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. येतो चेंडू जातो चेंडू असं चित्र आम्ही बघतो या षटकामध्ये. आमच्या दीपक शिंदे नाही काही फारसं काही काम करू दिलं नाही त्यांनी. एकच धाव आलेली आहे. धावफलकावरती 5 आहे 2 गड्याच्या मोबदल्यात. जावेद मियादादची ऍक्टिंग केली करतात सुनील गावस्कर. विवियन रिचर्डची ऍक्टिंग करतात. याबरोबरच इथे मोहम्मद अझरुद्दीन कसं चालतात तसंच चालून दाखवतात. षटक संपलेले, 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 6 आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि जरूर असे काही किस्से तुम्हाला ऐकायचे असतील तर एपिसोड सर्च करा तुम्ही. ज्या एपिसोड मध्ये कपिल शर्मांच्या एपिसोड मध्ये सुनील गावस्कर आलेले आहेत, त्यांनी एक किस्सा अजून असला भारी सांगितलेला आहे. कृष्णामाचारी श्रीकांत मला वाटतं त्यांच्या बरोबर होते आणि ते दोघं जण होते. त्यावेळेस एक मुलगी ग्राउंड वरती आली होती. ते म्हणाले की त्याच्या बॅटला बॉल लागत नव्हता अगोदर आणि ती मुलगी बाहेर घेऊन गेले पोलीस तिला आणि मग मात्र बॅटला बॉल लागायला लागले. अर्थात तो किस्सा इतका इंटरेस्टेड आहे, तुम्ही सुद्धा खूप असं हसू हसू लोटपोट व्हाल तुम्ही. 6 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक तिसरं सुरू. पुन्हा एकदा सुमित आवटेची तोफ इथे धडाडायला तयार झालेली आहे. ही तोफ निश्चित मोठी तोफ आहे, भयंकर तोफ आहे. कदाचित ती दौलताबादच्या किल्ल्यावरची मेंढा तोफ आहे की उस्मानाबादच्या किल्ल्यावरची परंड्याच्या किल्ल्यावरची मगर तोफ आहे की पलीकडे जंजिऱ्याच्या किल्ल्यावरची कलाल बांगडी आहे. वाईट चेंडू आहे. एक धाव धावफलकावरती इथे नोंदवली जाते. 7 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक इथे सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती. या मोठ्या तोफ आहेत. महाराष्ट्रातील अजून नगरच्या किल्ल्यामध्ये एक तोफ आहे. 4 तोफा सगळ्यात मोठ्या. भारतामध्ये ज्या 5 तोफा आहेत ना, त्या नगरचा किल्ला, परंडाचा किल्ला, दौलताबाद आणि जंजिरा इथे ज्या तोफा आहेत त्या सगळ्यात मोठ्या आहेत. 17-17 20-20 किलोमीटर पर्यंत ते मारा करू शकतात. आणि सगळ्या डिग्रीमध्ये म्हणजे 380 डिग्रीमध्ये ती तोफ फिरवता येते. कुठूनही शत्रू आला तरी तिथून त्या तोफेने गोळा फेकता येतो. 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ग्रीन्सविला पॅन्थर्स. तिसरं षटक सुरू आहे आणि धावांचा प्रचंड दुष्काळ. मगाशी पाऊस होता, आता दुष्काळ आहे. सुमित आवटे गोलंदाजी मार्कवरती आणि त्याने धावा अशा रोखलेल्या आहेत आणि अशा या खेळपट्टीवरती धावा रोखतोय तर मला वाटतं संगमरवरावरती पण धावा रोखू शकतो सुमित आवटे. या क्लीन बॉल. तिसरा फलंदाज सुमित आवटेने बाद केलाय त्रिफळाचीत. आज फक्त दांड्या उडवल्यात सुमित आवटेनं. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सगळे फलंदाज एकटाच गोलंदाज बाद करतोय सुमित आवटे. गंगा जाधव अजून मैदानामध्ये आहे.
नवीन फलंदाज रणजित, गंगा जाधव आणि रणजित सिंग राठोड ही फलंदाजीची जोडी मैदानामध्ये आहे. तर या षटकामध्ये एकही धाव अजून प्राप्त झालेली नाहीये आणि एक फलंदाज बाद केलाय सुमित आवटीनं. उजव्या हाताने ओव्हर द विकेट सुमित. लेंथ, गुड लेंथ आणि फुल लेंथ मध्ये तो प्रचंड प्रभावी ठरलेला. विशेष म्हणजे त्याचा चेंडू तिथून खाली राहतोय आणि झपकन आत येतोय आणि असा शिथापीने यष्ट्यांवरती घुसतोय. बस मंडपातल्या गाड्या बाजूला काढा, पुढच्या बाजूला देखील गॅलरीच्या बाजूला गाड्या लावल्या त्याही बाजूला काढा, रिक्षा देखील आहे तिथे उभे ती बाजूला काढा. चला काढा लवकर. तिथे सगळे प्रेक्षक गाड्या बाजूला काढा. आयोजक पप्पू दादा गरुड यांनी आपल्याला विनंती केलेली आहे. विनंती मान्य केली नाही तर आयोजक तिथे येतील. त्यामुळे प्रेक्षकांनी थोडस सूचनांचं पालन करा. यस, यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ अंगावरती आलेला चेंडू. फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फसलेला आहे आणि निर्धाव षटक आहे. फर्स्ट एव्हर मेडन. एक वाईड आले, माफ करा, एक वाईड या षटकामध्ये आलेला आहे. एक धाव. तर या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर आहे. जय बनकर या गोलंदाजाकडून निर्धाव षटक या अगोदर आले. 7 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 2 षटक टाकली, 4 धावा आणि 3 गडी बाद केलेत सुमित आवटीनं. नवीन गोलंदाज राहुल वराडकर, विक्रोलियन्स मुंबई संघाचा गोलंदाज राहुल वराडकर गोलंदाजीसाठी येतोय. दरवर्षी विक्रोलियन्स मुंबई संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे. दरवर्षी चांगलं काम केलेलं आहे राहुल वराडकर. या वर्षी देखील आजचा हा महत्वाचा, आज वन डे फिनिश, आज सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी एका दिवसामध्ये फायनल जिंकण्याची संधी आहे आणि अशी संधी खूप कमी वेळा मिळते. ओ हो हो, क्लीन बोर्ड. चौथा फलंदाज बाद, 4 गडी बाद 7. आज प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री विदुलाजी चौगुले यांचं आगमन होतंय आणि त्याबरोबर रात्री 9 वाजता मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण त्यांच्याच शुभस्थ इथे होणार आहे आणि त्यामुळे 9 वाजेपर्यंत आपल्याला फायनल मॅच संपवायची आज. त्यामुळेच 10 सामने 9 वाजता फायनल संपवायची म्हणून आपण 6 षटकांचे सामने कव्हर करतोय. आतापर्यंत आपण 8 षटकांचे सामने स्पर्धेमध्ये बघितले, एकही सामना कमी षटकांचा केला नाही. तर 7 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. या षटकामध्ये देखील धावा सातत्याने निर्धाव आहेत. शंकर बडगर फलंदाज स्ट्राइक एंडला, रणजित सिंग राठोड नॉन स्ट्राइक एंडला. शंकर बडगर, रणजित सिंह राठोड आणि गोलंदाज राहुल वराडकर. मैदानावरची जी बाटली पडलेली आहे ती खेळाडूंनीच थोडीशी बाहेर घेऊन या. अरे 7 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. सात धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण ग्रीन्सविला पॅन्थर्स या संघाला मैदानावर एक धाव इथे प्राप्त होते आणि धावफलक देखील पुढे पोहोचते. 8 धावा, षटक 4. मला वाटतं ही सर्वात कुर्म गती फलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे. अजूनपर्यंत
8-10 धावा पूर्ण झालेल्या नाहीत आणि चौथं षटक राहुल वराडकरचं 2 चेंडू राहिलेले आहेत. क्लीन बोल्ड 5वा फलंदाज बाद. 5 गडी बाद 8. ग्रीन्सविला पॅन्थर्स पानगळ होते. पतझड का मौसम आया है असं म्हणतो ना आपण की जानेवारी सरतानाच आणि फेब्रुवारी मार्च मध्ये संपूर्ण झाडांची पानं गळून जातात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आपण पाहतो उघडी बोडकी झाडं दिसतात. तशी पानगळ झालेली इथे 4-5 फलंदाज बाद झालेत आणि धावा फक्त 8. ग्रीन्सविला बघूया मॅच मध्ये पुन्हा एकदा हिरवगार रान तयार होतं का, हिरवीगार झाडं होतात का, झाडांना पालवी फुटते का, फुलं येतात का, फळं येतात का. ग्रीन्सविला पॅन्थर्स 8-5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. अजून एक चेंडू या षटकातला टाकायचा आहे गोलंदाज राहुल वराडकरला. केवळ 1 धाव आणि 2 गडी बाद केलेत राहुल वराडकरनं. सुमित तावटेनं 4 धावा 3 गडी बाद केलेत. 1 धावेत 2 गडी बाद केलेत राहुल वराडकरनं. प्रत्येक गोलंदाज यशस्वी ठरलेला आहे. प्रत्येकाने धावा तर रोखलेल्याच आहेत. इथे पुन्हा चांगला चेंडू निर्धाव ठरेल. 4 षटकांचा खेळ संपला. 8 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. ग्रीन्सविला पॅन्थर्स. स्पर्धेच्या निमित्तानं आपण जी चर्चा करत होतो सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी अधुरी राहिली होती. उत्कृष्ट गोलंदाज ज्ञानेश्वरजी केरबा पठार यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे, तर रोहन राजेंद्र पठार यांच्याकडून ट्रॉफी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी सन्मान्य प्रयागजी पठार यांच्याकडून 10,000 रुपये आणि बाळासाहेब राजगुरू यांच्याकडून ट्रॉफी. उत्कृष्ट झेल हे पारितोषिक पिंटू शेठ घोगरे यांच्याकडून 10,000 रुपये आणि प्रदीपजी पठार यांच्याकडून ट्रॉफी. सलग 3 षटकार अभिराजे पठार यांच्याकडून 10,000 रुपये आणि निखिलजी प्रकाश पठार यांच्याकडून ट्रॉफी. उत्कृष्ट पंच सचिनजी प्रभाकर टिंगरे युवा नेते 10,000 रुपये, अनिकेतजी पठारे 10,000 रुपये, संतोष चंद्रकांत पठारे 5,000 रुपये आणि संभाजी पठारे यांच्याकडून ट्रॉफी. सलग 3 विकेट महेशजी चव्हाण यांच्याकडून 10,000 रुपये, निखिलजी प्रकाश पठारे यांच्याकडून ट्रॉफी. सलग 4 चौकार सचिनजी किसन पठार यांच्याकडून 10,000 रुपये, ॲडव्होकेट श्री दत्तात्रय काळे यांच्याकडून ट्रॉफी. उत्कृष्ट समालोचक अमोल अण्णा पीजी साईनाथ नगर यांच्याकडून 10,000 रुपये, संतोषजी विठ्ठल बोराटे यांच्याकडून 5,000 रुपये, संजयराव माने सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 7,000 रुपये आणि सिद्धू शेठ कोंदे यांच्याकडून ट्रॉफी. तर उत्कृष्ट यष्टीरक्षक सागरभाऊ चव्हाण 10,000 रुपये, बापूसाहेब वसंत पठारे यांच्याकडून 5,000 रुपये, अनिकेतजी पठारे यांच्याकडून 10,000 रुपये, बाबासाहेब दरेकर यांच्याकडून ट्रॉफी. उत्कृष्ट स्कोरर दीपक भाऊ मदने यांच्याकडून 10,000, स्वप्नीलजी रमेश पठारे यांच्याकडून 10,000, कुणालजी बबन पठारे यांच्याकडून 5,000, नंदारामजी संतोषजी नंदाराम पठारे यांच्याकडून ट्रॉफी. पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक शिक्षणाधिकारी सन्माननीय M.R. जाधव सरांचं आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून स्वागत. पप्पू दादा गरुड आणि M.R. जाधव सरांची गेल्या किती वर्षांची मैत्री? लहानपणापासूनची मैत्री आहे. मी तर 15 वर्षापासून बघतोय. ही ही मैत्री अशीच आहे. एकत्र फलंदाजी करत होते, एका संघात खेळत होते आणि आज पुन्हा एकदा आपल्या मैत्रीला जागण्यासाठी इथे उपस्थित आहे. का खास निमंत्रण मिळाले म्हणून उपस्थित आहे. मात्र M.R. जाधव साहेब आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या मैत्रीचा प्रत्यय इथे देत आहेत. 12 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. याबरोबर एक चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला आहे तो मिड विकेट वरती.
2 धावा प्राप्त होतील. धावफलक पुढे पोहोचतोय 14. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. फैजल शेखचे षटक आहे आणि आपण बघू शकतो स्क्रीनवर स्पर्धेचे आयोजक पप्पूदादा गरुड, त्याचबरोबर महानगरपालिकेचे MR जाधव सर देखील स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या बाजूला रवींद्रजी सातकर सर देखील उपस्थित आहेत आणि संध्याकाळची तयारी त्यांची सुरू आहे. बक्षीस वितरणाचा समारंभ संपन्न करायचा आहे. पाहुण्यांचं निमंत्रण द्यायचंय, त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत आहे. मॅचेस देखील कव्हर करायच्या आहेत आणि जे खेळाडूंनी बक्षिसं पटकावली त्या सगळ्यांना व्यवस्थित बक्षिसं सगळी द्यायची आहेत. वैयक्तिक बक्षिसं मी आता जी चर्चा करत होतो एवढी सगळी बक्षिसं आहेत. आणि खराडी चषक म्हटलं की बक्षिसं, मोठी बक्षिसं असतात, भरपूर बक्षिसं असतात आणि आपल्याला इथे त्या बक्षिसांचं नियोजन बघायला मिळतंय. सोळा धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. फ्लिक केला चेंडू आकाशामध्ये आणि पहिला चौकार, या सामन्यातला पहिला चौकार. 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज आहे सचिन काटकर. वीस धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून LED स्क्रीनचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, सन्माननीय उद्योजक सूरज भाऊ बोराटे, युवा नेते आणि आकाशी बोराटे या अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे. दोन्ही बंधूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या, स्थानापन्न व्हा. षटक क्रमांक 6 व मैदानामध्ये सुरू आहे. 22 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि गोलंदाज सचिन काटकर. 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूमध्येच. अजून 3 चेंडू या डावातले आपण बघणार आहोत. अखेरचे 3 चेंडू. 6 षटकांची मॅच आहे. मात्र ग्रीन्सविला पॅन्थर्स हा संघ थोडासा अडचणीत आहे. या चांगला फटका आहे. बॅक टू बॉलर, क्षेत्ररक्षक नेम अचूक आहे आणि फलंदाज बाद. 6वा धक्का ग्रीन्सविला. 22 धावा. बघा फलंदाज बाद होणार आहे. 6वा. 22 धावा धावफलकावरती. चांगला नेम दाखवला इथे सचिन काटकरनं. आणि नवीन फलंदाज तुषार चिकणे. नॉन स्ट्राईक एंडला असेल तुषार चिकणे. स्ट्राईक एंड वरती इथे चेतन कांबळे. शेवटचे 2 तुषार चिकणे. इकडे चिकना तुषार आहे. तुषार भाऊ धनक यांचंही स्वागत. खराडी चषक आणि तुषार भाऊ शोएब शेख ही अतूट संबंध तयार झालेली माणसं आहेत. तर 7वा फलंदाज इथे बाद होईल. 22 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या डावातला. लास्ट बॉल ऑफ द इनिंग आणि याबरोबर फाईन लेगला चेंडू. धावाची संधी असू शकते. 1 धाव पूर्ण होणार आहे. 23 7 गडी बाद 23. ग्रीन्सविला फायनल स्कोअर विजयासाठी 24 धावांचा आव्हान विक्रोलियन्स मुंबई संघाला. आणि मला वाटतं जे षटक 5 षटक जेवढ्या वेळा टाकायची होती 6 षटक तेवढ्या वेळा टाकलेले. तेवीस धावा 7 गड्याच्या मोबदल्यात 24 धावांची आवश्यकता विक्रोलियन्स मुंबई संघाला. तर लगेचच आपण ड्रॉ करणार आहोत. दररोज सेकंड राऊंडचे ड्रॉ होतात. 4 चिठ्ठ्या तयार करा
आणि ड्रॉ करा. दररोज सेकंड राऊंडचे ड्रॉ होतात. संघनायकांना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये या. विजयी संघाचे संघनायक व्यंकटेश वॉरियर्स नाशिक, आरसीसी नाशिक आणि NS11 खराडी. सर्व संघांचे संघनायक चला. NS11 खराडी, आरसीसी नाशिक, व्यंकटेश नाशिक आणि या सामन्यातला विजेता संघ विनर्स म्हणून चिठ्ठीमध्ये असेल. अशा 4 संघांमध्ये दुसऱ्या फेरीचे सामने इथे आपण निश्चित करणार आहोत. चला, मॅचला सुरुवात होणार आहे. लो स्कोअर मॅच, कमी धावसंख्येवरती हा सामना आहे. मात्र पाहायचे ग्रीन्सविलाचे खेळाडू कसे झुंजवतायत विक्रोलियन्स मुंबई संघाला. जरूर आज असा एक दिवस आहे तुमच्यासाठी, ग्रीन्सविलासाठी, की आज तुम्ही जगाला दाखवू शकता की आम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळू शकतो. आणि मला वाटतं इथे जर ग्रीन्सविलाने चमत्कार केला ना, एका रात्रीत ग्रीन्सविला सुपरस्टार होतील. 1 क्राउडेड हॉवर ग्रीन्सविलासाठी आहे. जो ऋषिकेश कानेटकर साठी होता, जो रिंकू सिंग साठी होता, तोच ग्रीन्सविलासाठी हा क्राउडेड हॉवर आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये असा काही खेळ खेळा, असा काही खेळा की विक्रोलियन्सला जोरदार तडाखा द्या. बघा, अख्ख्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रीन्सविलाचं नाव होणार आहे. कठीण परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को जीरो से हीरो बना देती है. आणि आज इथे ग्रीन्सविला पॅन्थर्सला हिरो बनण्याची संधी आहे. तेव्हा बघूया ग्रीन्सविला इथे हिरो होणार की विक्रोलियन्स मुंबई संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार. स्वागत करूया दुसऱ्या इनिंग साठी. पुन्हा एकदा आवाजाचा पाड, पार्नेर भूषण, प्रवीण गायकवाड. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होतंय, आरसीसी नाशिकच्या सर्व राजू वाघमारे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत. सन्माननीय राजू वाघमारे, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. विक्रोली ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, सन्मान दिलाय मैदानाच्या आतमध्ये अमोल म्हात्रे. अगदी आपण पाहतोय बरंचसं क्रिकेट अमोल म्हात्रे यांनी मात्र खेळून काढलेलं आहे. आणि सद्यस्थितीला अनेक खेळाडूंना मार्गदर्शन देखील लाभतं. आज सलामी करतायत विक्रोली टीम साठी पुन्हा एकदा अमोल म्हात्रे. अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. या चेंडूवरती देखील धाव मिळणार नाहीये. मंगेश वैती आणि अमोल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रणजित सिंग राठोड षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
34 चेंडू 24 असं मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. या अगोदर सुंदर समालोचन आपण ऐकलं आदरणीय नरेश ढोमे सर यांचं. मिड विकेटच्या दिशेला फक्त दिशा दिली एक आणि वसूल केलाय चौकार. 4 रन. तेहतीस चेंडू आणि 20 धावांची गरज. 4 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय बिनबाद पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा कडा प्रहार, बॅक टू बॅक चौकार. अमोल म्हात्रे अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित नाव. मी सांगितलं की बरचसं क्रिकेट खेळलंय. अजून 2 जर चौकार खेळले तर सन्माननीय या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक पप्पू शेठ गरुड यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. 2 लागोपाठ चौकार ठोकलेत अमोल म्हात्रे यांनी. अगदी आपण पाहतोय 8 धावा धाव फलकावरती. विक्रोलियन्स विक्रोली अगदी आपण पाहतोय सुरुवात अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये केली गेली. 24 धावांचं टार्गेट आहे. 32 चेंडू 16. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना आपल्याला पाहायला मिळते. रणजित सिंग राठोड गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज. अगदी आपण पाहतोय सुरुवात दमदार, सुरुवात शानदार, सुरुवात अप्रतिम त्या ठिकाणी मात्र जी केली गेली. पुन्हा एकदा आक्रमण खेळलाय सदाबहार, खणखणीत चौकार. नो बॉल आहे आणि अगदी आपण पाहतोय त्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. आणखीन एक चौकार जर खेळला तर सन्माननीय पप्पू शेठ गरुड यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष. बत्तीस चेंडू 11 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लागोपाठ 3 खेळलेत. अमोल म्हात्रे एक जुनं जाणतं नाव टेनिस विश्वातील आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 13 रन 13 धावा धाव फलकावरती. 31 चेंडू 11 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतोय. 6 चेंडू 12 वरती अमोल म्हात्रे उलट्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. षटकाची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा येतात त्या 13. सायंकाळचं सत्र जर पाहिलाच सायंकाळच्या सत्रात सेमीफायनल फायनल आपल्याला पाहायला मिळतील आणि रात्री 9 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख आकर्षण असेल बॉयज 3 फेम सिने अभिनेत्री विदुला चौगुले लॉर्ड्स आपण करतोय. यानंतरच्या मॅचेस कशा होतील. लॉर्ड संयोजक शोएब भाई शेख अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रशांत सर त्या ठिकाणी जोडले जात आहेत आणि आपण करणार आहोत लॉर्ड्स सेकंड राऊंडच्या लढती कशा लागतील या ठिकाणी कळवलं जाईल. लॉर्ड्स होत आहेत त्यासाठी एक छोटस बाळ अगदी आपण पाहतोय. दादू या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. तर सांगितलं जाईल की मॅच या कशा लागतायत.
सांगा शोएब भाई. NS खराडी आणि त्यांच्या विरोधात व्यंकटेश वॉरियर. ही पहिली मॅच. यातून विनर होणारी टीम ही RCC नाशिक या टीमच्या बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन आता नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आणखीन एक चौकार अगदी आपण पाहतोय अमोल म्हात्रे यांच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळतोय. नाणेफेक होती एक. MS खराडी आणि त्यांच्या विरोधात व्यंकटेश वॉरियर्स. या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेक होतीये. टॉस होतोय संपन्न. षटक दुसरं मार्गस्थ असताना 20 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. आणि हा असेल आणखीन एक विजयी चौकार. याच बरोबर सेकंड राऊंड मध्ये प्रवेश विक्रोलियन्स विक्रोली. अमोल म्हात्रे जबरदस्त खेळ जो पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्रातील नामांकित क्रिकेट स्पर्धा खराडी चषक 2025 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीसदाते संघ खेळाडू आणि हो खेळामध्ये ज्ञान आणणारे क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय पंढरीनाथ उर्फ पप्पूशेठ गरुड अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत.